गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा नमस्कार, मी धनंजय पवार. गुन्हे शोध नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या धनराज किचन अँड बार व त्याच्या मालकीचा संबंधित डान्स बार या दोन आस्थापनांमधून अवैधरित्या व्यवसाय राबवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आस्थापना केवळ एक FL 3 अनुज्ञापन वर बिनबुभाटपणे चालू आहेत. दोन वेगवेगळ्या नावाने आस्थापना चालवल्या जात असून कायद्याचे सर्रास उल्लंघन केलं जात असून शासनाच्या डोळ्यात धूळ फेक करून घोर फसवणूक करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही बारचं व्यवस्थापन शेट्टी यांच्या मालकीचे असून दोघांना चालवण्यात देण्यात आले असल्याचे समजते. येथून दररोज रात्री ते पहाटे पर्यंत बार आस्थापना चालू ठेवण्यात येत असून 3 पत्ती जुगार तर दुसरीकडे विदेशी देशी मद्य बारबालांचा विभिन्न अश्लील हावभाव येथे येणाऱ्या मद्यपींना आकर्षित करून व्यवसाय करून घेण्याचे अनधिकृत पिक पॉइंटचा धंदा सुरू आहे. आस्थापनात असलेल्या CCTV फुटेजमध्ये छेडछाड करून पुरावे नष्ट केले जात आहेत. रात्री ते सकाळपर्यंत सुरू असलेल्या या आस्थापनात कोणत्याच प्रकारे नियंत्रण शासनातील अधिकाऱ्यांचे नसल्याचे नियम अटी शर्तींना पायदळी तुडवीत आहेत. या आस्थापनांद्वारे आयकर, GST, राज्य विक्री कर, मुद्रांक शुल्क, व्यवसाय कर, उत्पादक शुल्क आदी विविध करांचे कोट्यवधी रुपये टाळण्यात आले असून केंद्र व राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवण्यात आला आहे. परिणामी बेहिशोबी आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात करीत असताना केंद्र व राज्य सरकारच्या महसुलाची चोरी करून डबघाईस आणण्याचे कुकर्म काही वर्षापासून करण्यात येत असल्याचं समजतंय. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील काही वरिष्ठ अधिकारी यांचे संरक्षण असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळेच या ठिकाणी कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बार आस्थापनांवर अनेक नियम, अटी, शर्ती लादण्यात आल्या आहेत. मात्र या ठिकाणी त्यांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री, उत्पादन शुल्क, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत संपूर्ण प्रकारची विभागनिहाय चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशाच आणि खास बातम्या परत घेऊन येऊ आपण पुढच्या एपिसोडला.